सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली हिंगोलीमध्ये लाखो वृक्षांची जे आहे ते तोड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्या संदर्भात तक्रार देखील दाखल केलेली आहे। मी सध्या या दाटेगाव शेत शिवारामध्ये आहे आणि आपण बघू शकता या शिवारामध्ये तब्बल 1200 एकरवर जे आहे ते हा सोलार प्रकल्प राबवला जात आहे आणि यासाठी तब्बल हे 1200 एकरची जी शेतीवरची झाडं होते ते संपूर्ण तोडून टाकण्यात आलेली आहेत। आपण बघतोय, मी कॅमेरामॅनला विनंती करेन की या ठिकाणी जे आहे ते तब्बल 20 ते 30 वर्षापूर्वीचं जे झाड आहे ते आपल्याला मुळासकट काढून टाकल्याचं दिसून येत आहे। खरं तर या बाजूला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात झाडं जे आहेत या परिसरात आहेत, मात्र सद्यस्थितीला जे आहे ते या ठिकाणचं जे सोलार प्लांट आहे या ठिकाणची संपूर्ण झाडं जे आहे ते तोडून टाकण्यात आलेली आहेत। नेमकी काय तक्रार आहे? जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे। तक्रारदार आपल्यासोबत काय प्रकारे जिल्हाधिकाऱ्याकडे केलं, वन विभागाला केली तक्रार आणि तहसीलदाराकडे बी केलेली आहे। बाबा एवढे झाडं तोडले, त्यांच्याकडे काही पाठपुरावा केला नाही। एक तर आमची मागणी आहे की आम्हाला संशय आला, 3 वर्ष झाले झाडं तोडणं चालू आहे, कोणता फॉरेस्टचा अधिकारी पण आला नाही। एखाद्या शेतकऱ्याने जर लाकडं नेले लगेच अधिकारी तिथं हजर होतो। मग एवढाले आता तुम्ही बघा, हे डोळ्यासमोर आमच्या हे कितकाले एवढाले तोडले, 50-50 वर्षाचे झाडाचे लाकडं तोडले, तर अजून काहीच नाही। शेतकऱ्याला 1 रुपया मोबदला नाही भेटला, एवढाले झाडं तोडून शेतकऱ्याच्या वावरातले 1 रुपया भेटला नाही। शेतकऱ्याला मोबदला भेटायला पाहिजे, या कंपनीवर कडेकर कारवाई व्हायला पाहिजे। आणि अधिकारी काय केलं अधिकाऱ्यांनी त्याचा जबाब द्या पाहिजे। 3-3 वर्ष अधिकारी येत नाहीत, मग करतात ड्युट्या काय करतात? फुकटचा पगार थोडाच भेटणार आहे। बरोबर, वन विभागाला तुम्ही तक्रार दिली, ते काय उत्तर मिळालं तुम्हाला? वन विभागाला ते म्हणतात आम्हाला माहितीच नव्हतं, म्हणतात तुम्ही सांगितलं म्हणून माहिती झालं। 3 वर्ष झाले झाड तोडून त्याला माहितीच नाही म्हणतात। वन विभाग टाटा पॉवरच्या याला भिडूनच त्याची बॉर्डर आहे, मग त्यांना कसं काय माहित नाही? डोळेच का झाकले त्यांनी? किती एकरवर हा प्रकल्प राबवला होता? 1200 एकरवर प्रकल्प आहे। 700 एकर फायनल झाला, अजून चालूच आहे। तिकडे बा पूर्ण जंगल असं होतं, पूर्ण जंगल असं होतं, आता याने उद्ध्वस्त करून टाकलं। आपला हिंगोलीचा पहारा वाढण्याचं कारणच हे झालं। 1200 एकर जंगल तोडी चालू आहे याची, पूर्ण चक काहीच राहिलं नाही। याचं कारणच ते वन विभाग काय करतो तेच आम्हाला काही लक्षात येत नाही। ड्युट्या करतात का काय करतात? बरं, अजून काय आपल्यासोबत शेतकरी आहेत, हे संपूर्ण झाडं तोडून टाकली, कसं नुकसान होते शेतकऱ्याचं? शेतकऱ्याचं आता मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या झाडं तोडल्यामुळे पूर्ण रोही म्हणा, वन्य प्राणी पूर्ण शेतामध्ये धुडगूस घालत आहेत। सगळं पूर्ण नुकसान शेतामध्ये पिकाची करत आहेत आणि कोणत्या प्रकारचा मोबदला दिलेला नाही आणि कुठलं काहीच करून दिलं नाही। पूर्ण त्याने आमचं सगळं फसवणूक केली आहे। तुमची शेती दिली तुम्ही भाड्यात? माझी शेती मी 2 एकर शेती दिलेली आहे। माझ्या शेतात पण झाडं होते, ते पण थोडे सागवान झाडं होते माझ्या शेतात काही। बरं, आता जेव्हा तुमचं भाडेतत्व करार संपेल तेव्हा तुम्हाला झाडं शेतामध्ये लागतील, आता कसं? मग आता ते झाडे तोडून त्याच्यावर कडक कारवाई करायला पाहिजे। आता तोडल्यावर कुठून येणार झाड? आता परत पुन्हा वृक्षारोपण केलं नाही का तोडणी झाल्यानंतर? नाही, त्यांनी करतो का? त्यांनी नाही केलं। आता तोडले म्हणलं ते काय करणार? वृक्षारोपण केलं नाही, काय नाही सध्या। निश्चित आपण बघतो की या ठिकाणी लाखो झाडं जे आहेत ते तोडण्यात आलेली आहेत, मात्र वन विभागाला याचा थोडाही थांगपत्ता नाही आहे, यांना थोडीही माहिती नाही आहे। तक्रारदार यांनी तक्रार केल्यानंतर वन विभाग म्हणतं की मला या संदर्भात कुठलीही माहिती नाही। खरं तर या बाजूला आपण बघतोय की ते वन विभागाचं क्षेत्र आहे आणि त्याच बाजूला जे आहे ते हे सोलार प्लांट आहे। खरं तर या बाजूला जे आहे ते संपूर्ण झाडं आहेत। अशाच पद्धतीने झाडं जे आहे ते या संपूर्ण 1200 एकर जे सोलार प्लांट आहे त्या ठिकाणी देण्यात आलं होतं, मात्र संपूर्ण जे सोलार प्लांटची जागा आहे त्या ठिकाणचे संपूर्ण झाडं जे आहेत ते उद्ध्वस्त करण्यात आलेली आहेत। त्यामुळे वन विभागाच्या कार्यक्षमतेवर जे आहे ते प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत की इतक्या मोठ्या प्रमाणात जी झाडांची तोड झालेली आहे तरीसुद्धा वन विभागाला माहीत नाही। आता जे तक्रारदार आहेत येथील शेतकरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केलेली आहे। आता याकडे वन विभाग कसं कारवाई करणार, काय कारवाई करणार, शासन काय कारवाई करणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।